नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत कोकणातील फेमस सुकट भाकरी। तर इकडे आपण घेतलेला आहे गोलीम आणि हे आहे वाकटीचं सुकट, याला बळ्याचं सुकट सुद्धा म्हणतात। तर आपल्याकडे कोकणात ना जितक्या आवडीने ओली मच्छी खाल्ली जाते तितक्याच आवडीने ही सुकी मच्छी सुद्धा खाल्ली जाते। तर छानपैकी गोलीम बनवूया आणि सुकट बनवूया। तर या बळ्यांचे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। हे वाकटीचं सुकट आहे, आपल्याकडे बळा बोलतात। तर पूर्णच्या पूर्ण पण सुकवतात। हा कटिंग करून सुकवला आहे, म्हणजे कापून सुकवला आहे। एकदम मोठी साईज नाही आहे, मीडियम साईज होती। एकदम फ्रेश सुकट आहेत। तरी बघा एकदम चांगली वाळलेली आहे सुकटं छानपैकी। तर कविता कापते, छोटे छोटे तुकडे करते। तर ह्याचा रस्सा खूप छान होतो, म्हणजे कालवण खूप छान होतं सुकटाचं। तर हे इकडे आपण छोट्या छोट्या पीस मध्ये कट करून घेतल्यात। आता हे आपण व्यवस्थित धुवून घेऊया। तर याला असे धुवून घेऊया आणि जरा पाण्यामध्ये भिजत ठेवूया थोडा वेळ। तर इकडे आपण 4 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर हा इकडे गोलीम आहे, आता याला आपण जरा भाजून घेऊया। तर हे बघा सुकट भिजत घातलेलं मगाशी, तर जवळा वगैरे भाजून घेतलाय। आता सुकट बनवूया, सुकट छानपैकी। कढई तापली आहे चांगली, आता याच्यामध्ये आपण तेल घातलंय। इकडे लसूण,
हिरवी मिरची, कांदा, तर हे थोडंसं मीठ टाकूया. कांदा टोमॅटो आहे तो जरा मेल्ट होऊ दे. आता याच्यामध्ये हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया. तिखट मसाला, थोडीशी हळद, गरम मसाला, हे इकडे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. तर हे इकडे आपण सुकट टाकून घेऊया. आता पाणी टाकूया. तर हे इकडे मीठ टाकूया. मगाशी आपण कांदा आणि टोमॅटो मध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. तर हे इकडे कोकम, तर सुकट शिजलंय. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे इकडे तेल, ही मिरची, हा कांदा, टोमॅटो, हळद, तिखट मसाला, इकडे गरम मसाला, कोलिंब भाजून आणि धुवून वगैरे घेतलाय. आता आपण टाकूया. तर हे मीठ, कोथिंबीर. तर हा इकडे गोलीम आपला मस्तपैकी रेडी झाला आहे. तर सुकट आणि जवळा झाला, फक्त आता भाकरी होऊ देत की जेवण रेडी.
तर हे सुकट आहे, हा मस्तपैकी गोलीम आहे, तांदळाची भाकरी आणि भात पण आहे. सुकट, हा गोलीम. आपल्याकडे गोलीम बोलतात कोकणात, जवळा बोलतात नाहीतर. छोटी एकदम कोळंबी असते ही, कडेला एकदम थव्याने येते. ती पकडून सुकवली की त्याचा होतो गोलीम तयार. तर या जेवायला या, सुकट, गोलीम आणि तांदळाची भाकरी, भात. तर ताज्या मच्छीला टेस्ट असते ना, त्याच्यापेक्षा सुकटाच्या कालवणाला टेस्ट खतरनाक येते. हा गोलीम आहे. तर आपल्याकडे बरीच सुकी मच्छी खाल्ली जाते. आता मुंबई साईडला, शहरा साईडला गेलात ना की बोंबील जास्त खातात लोक. आपल्याकडे वाकटी जास्त खातात, म्हणजे बळा आहे ना हा जास्त खातात लोक. आणि बळ्याचं सार किंवा अशी ग्रेव्ही बनवली ना, म्हणजे चटणी बनवली ना, तर ती एकच नंबर होते. आणि गोलीम तर आपण भाजीमध्ये, वेगवेगळ्या भाजीमध्ये पण टाकतो, आणि असा बनवला तर एकच नंबर. तर भन्नाट जेवण झालं आहे, आता जेवतो मस्तपैकी. तर आता पुढच्या व्हिडिओला ना मस्तपैकी काहीतरी व्हेज रेसिपी बनवूया भन्नाटची, जंगलामध्ये. तर आता हा व्हिडिओ तर इथेच संपवूया. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.